रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला जोरदार रंग चढला असून इंडिया आघाडीचे नेते तथा केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंडवर कोलाड आंबेवाडी येथे गीतेंच्या विजयासाठी अंबर सावत महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केला। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शरद पवार हे रायगड मतदारसंघात प्रचार दौरा करत असताना त्यांनी रोहा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची कोलाड आंबेवाडी येथे सदिच्छा भेट घेतली। कोलाड आंबेवाडी येथे रायगड लोकसभा निवडणुकीत तटकरेंना पराभूत करण्यासाठी तर अनंत गीते यांना लोकसभेत भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी आंबेवाडी येथील ग्रामदैवताला साकडे घातले। तसेच भ्रष्ट कारभारी नेत्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे। गीतेंना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार रायगडच्या मैदानात उतरले आहेत। रोहा तालुक्यातील मौजे कोलाड आंबेवाडी नाक्यावर आघाडीचे उमेदवार गीतेंच्या प्रचाराचा शुभारंभ इंडिया आघाडीच्या वतीने मोठ्या जल्लोषात शेकडो कार्यकर्त्यांसमवेत करण्यात आला। यावेळी इंडिया आघाडीचे नेते शरदचंद्र पवार, इंडिया आघाडीचे तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ यावेळी शेकाप नेते आमदार जयंतभाई पाटील, जितेंद्र आव्हाड, विष्णुभाई पाटील, सुरेश खैरे, समीर शेठ शेडगे, दीपक तेंडुलकर, शंकरराव म्हसकर, राजेश सानप, गणेश शिंदे, चंद्रकांत लोखंडे, राजेंद्र राऊत, शिवराम महाबले, मारुती खांडेकर, मनोहर महाबले, विठ्ठलराव मोरे, राजेश कापरे, आदित्य कोंडळकर, अनिश शिंदे, बबलू शेठ सय्यद, शांताराम महाडिक, गणेश मडवी, सुनील महाडिक, मारुती बुवा लोखंडे, विष्णू लोखंडे, समीर महाबले, कुलदीप सुतार, बिंदास धनावडे, अरविंद बिल्लारे, संकेत सोस्टे, बिलार मोरबी, एलियास डबीर, जुल्लिप्पा डबीर, मज्जर सिद्दीक, अमीर तेलंगे, नितीन वारांगे, निलेश वारांगे, चेतना लोखंडे, संजोत पडवळ, कस्तुरी सुतार, ऐश्वर्या शिंदे आदी मान्यवर तसेच इंडिया आघाडीचे रोहा तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षांचे शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही अमर सावंतांच्या चरणी आदरणीय महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपल्या 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष उमेदवार आदरणीय आनंदजी गीते साहेब यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ नारळ वाढवून या ठिकाणी केलेला आहे। येत्या 7 मेला लोकसभेची निवडणूक 32 रायगड लोकसभेची होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आदरणीय आनंद गीते साहेब यांचं 100% विजय होणार आहे। शेतकरी कामगार पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्व पक्षांची साथ आनंद गीते साहेबांच्या पाठीशी आहे। या मतदारसंघातील अनेक सामाजिक संघटना या गीते साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि एक स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार ज्यांनी 6 वेळा लोकसभेमध्ये विक्रमी मताने विजय संपादन करून अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते, मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, पण निष्कलंक होते। या 30 वर्षाच्या कालावधीत त्यांना कुठल्याही तऱ्हेचं गालबोट लागलं नाही। असे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि संसदीय अधिवेशनामध्ये कोकणातले आणि राज्यातले देशातले प्रश्न अतिशय अभ्यासूपणे आनंदजी गीते साहेबांनी मांडलेले आहेत आणि म्हणून या मतदारसंघात अगदी गुहागर पासून चिपळूण तालुक्यातली 72 गावं, खेड, दापोली, मंडणगड पासून ते थेट अलिबाग पर्यंत हे जे काही 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, 6 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताने गीते साहेब निवडून येणार आहेत। कारण आघाडीचे कार्यकर्ते जोमाने काम करायला लागलेले आहेत आणि गीते साहेबांची जी मशाल आहे ही अन्यायाविरुद्ध मशाल निश्चित, अन्यायाचा जो काही या ठिकाणी कर झालेला आहे, भ्रष्टाचार माचलेला आहे, या भ्रष्टाचाराला गाडण्याच्या दृष्टीने ही मशाल इथला रायगडचा मतदार हाती घेऊन मशाल पेटवणार आहे आणि अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आवाज या मतदानाच्या रूपाने गीते साहेबांना लोकसभेवर पाठवून विजयी करून या ठिकाणी इथला जो काही अंधकार आहे तो नाहीसा करण्याचा प्रयत्न निश्चित इथला मतदार करणार आहे। शिवसत्ता टाइम्स साठी अक्षय जाधव, रोहा।
दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.